नमस्कार मित्रांनो, या दार धराय बघा. आज दार धराय चालू आहे. तुमच्याकडे काय म्हणते ती पाणी पाजाय चालू आहे. असं काय काय म्हणजे ज्या त्या भागात वेगवेगळं म्हणते ती. आमच्याकडे आम्ही म्हणतो बघा दार धराय या. लावलंय पाणी बघा. आज पाणी पिऊन जास्त वेळ चालत नाही. मग हाय ज्वारी एवढी आपली घेतो भिजवून. एवढी आली बघा, म्हणजे कंबरभर आले. थोडक्यात कंबरच्या थोडं कमी असेल ना तर कंबरभरच्या लेवलनं आली आहे बघा ज्वारी. पाणी इथवर आलंय बघा. एकदा भिजवून काढलं, एक पाणी दिलं तर आता डबल पाणी लावलंय. हाय थोडं थोडं येतंय ती वाया घालवून तर काय करायचं आहे म्हणून बघा लावलंय. आज आबा हाय, आबाला म्हणलं पोरासनी यायचं शाळेला सोडून. आज शाळा आहे बघा. ती घर आहे आपलं, दिसतंय का? घराच्या पाठीमागच आहे आपलं. तेव्हा बी शेड बीड दिसतंय. इथनं आपला बांध लागतोय बघा. इथनं पलीकडं त्या घरापर्यंत असं. घराच्या पुढे जास्त क्षेत्र नाही पण पाठीमागच असा आडव्या वाटण्याच्या ना. रान वाळून जाते हो. 10-12 दिवस झालं पाणी देऊन, पण खट्ट वाळलंय रान. एकदम एकदम रान खटखटीत वाळले नसतं बघा. दमान येतंय पाणी. तुमचं काय चाललंय? झालं का नाही जेवण बिवण? काय सगळ्यांचं काय काय कामं चालू आहेत तुमच्याकडं नक्की सांगा कमेंटमध्ये. आमच्याकडे तर बघा आता गारठं सुटलंय. मांदाळ लय गारठं, अफाट गारठं सुटलं या. आणि ज्वारीला युरिया मारल्या नसल्यामुळं बघा ही ज्वारी जरा पिवळाट धावती या. काय करायचं तुम्हाला म्हणलं युरिया टाकून तर पुन्हा सगळा राडा होयाचा. राडा म्हणजे दुसरं काय, आधीच पाणी नाही त्यात अजून युरिया टाकलं का तरखाळून जायचं. म्हणून बघा युरिया टाकला नाही. पाणी काय एकदम दमान येते हो. ती काय पाणी इतकं फास्ट येत नाही. बघा इथं आलं पाणी बघा. त्याला तर काय म्हणायचं, 10-12 दिवस झालं पाणी देऊन. बोट आणलेत बघा तसलं बघा. हे गुडघ्यापर्यंत बोट आणलेत बघा. यायला रात्रीचं इंदारचं टेन्शन नसणी, काय लांबड्या बिंबड्याचं बिहा नसणी. आणि चिखलात चालून चालून बाजरी सरमार रोटारलेला आहे. कुठं नाकात घुसलं म्हणजे सगळा राडा व्हायचा. म्हणून आपलं बोटं घालून सुरक्षित काय असेल ती दार धरणे. कुठं ह्यात पीक पिन निघत नाही आता जनावरालाच. ज्वारीचं आपलं काय ह्या वेळेस पीक पिन निघत नाही. वाफानावर बघा असं उखरून उखरून दण केलं ज्वारी मोडून. बघा दाट जार झाली हो रोटारे पुढचं. ही बांधालाच एवढं रान गुतलं या. ही बांधाचा उन्हाळ्यात व्यवस्थित फोडून बारीक बांध करायला येतं बघा. लय बांधाला लय रान मांदा रान गुततं या. बघा ही ज्वारीचा पट्टा दिसतो ही सगळा आपलाच आहे. बरं भांडकडे काही झाली पाणी नाही म्हणून व्हायचं का इस काटली पुढं. आणि त्या सरमाड रोटारल्यामुळं रोटारल्यातनं पेरायला पण येत नव्हतं. बाबळ झाड आलंय बघा. शिवरी म्हणते ती काय काय बघा. आमच्याकडं बाबळ म्हणते बघा. चांगलं आलंय. वारं सुटलंय. कशी ज्वारी हलते बघल्या. घरच्यांचा चाललाय कालवा हिथं बघा ऐकू येतो या पोरांचा. पोरं शाळेत जाऊस तर तुम्हाला सांगतो कालवा काय घरातला बंद होत नाही. पोरं डबादी भरून पाठीशी एक जणाची पाठी कुठं गावत नाही, पेन्सिल गावत नाही, शिशी पेन्सिल गावत नाही, होई गावत नाही. हे असल्या राहड्यात घरची बिन येरा पडून जाते ती. आबा आता जेवाय बसला असते पोरसनी शाळा सोडा जात्याला जाता जा म्हणलं तर मग गेला का नाही कोणाला. अजून मला काय गाडीचा आवाज आला नाही. गाडी पण आता नेली एक जण. आता गाडी जोडीदाराची आहे आपल्या घरी. आपली बुलेट गेली जोडीदारानं लग्नाला घेऊन गेला या. आपला जोडीदार खास जी जोडीदार आहे गेला आहे. त्या पाहुणे लग्न आहे ते. मग गडी म्हणला बुलेट पाहिजे न्यायचा म्हणला. तर मग काय ते जे आणले हाय शायन हाय जुनी हाय या. आबाला इथे का नाही चालवाय, मलाच जायला लागते शाळेत सोडायला. काय माहीत पाण्याचं बघतो आधी कसं 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 कसं. थोड्या वेळ त्याचं जेवण होस तर मग 5 मिनटं त्यालाच घ्यायचं बोलवून मग आपण जायचं. लय वाढत नाही त्या ज्वाऱ्या बघा.
शेणखत मस्त घातलं होतं, पण ही एरिया टाकला असता ना मांदळा वाढली असत्या. तर एरिया नसल्यामुळं सगळा राडा झाला या. एरिया टाकावं तर जळून जायचं. असं 4 रोज जनावर तर खातील. अजून जनावर न्यायची वर कडदानाला तिकडं. आज वाघर देतो म्हणलं 6-7 हजाराला वाघर बनवायला टाकली या. अजून ती गज आणायचं इथं, ती वाघर राहून यायची वर. शेळ्या मशा इथनं 7 किलोमीटरवर आपलं रान आहे. तिकडून हे आता 15 महिना तिकडे जाता. भावलानं पूजा ताईला तिकडेच लावायचे या. कारण इथनं मी रोज भाकरी नेऊन हिन गेल्या वर्षी माहिती अपदा होती. त्यापेक्षा तिलाच तिथं राहायला पाठवलं का मग भाकरीची ही सगळी सोय होती. जाऊन कोपाट करायचं, कागद एक नेऊन तुम्ही सांगतो लाकडं नेऊन मेढे नेऊन हातरून वरनं कागद हातरून कोपाट करायचं. घर आहे तर शेजारी, त्या घराच्या शेजारीच कोप घालायची. चूल बिल एक आणून देतो की आज बाजारातनं हाट ही किराणा आणला ह्यातनं नेकेली. काल आणलाय मस्त 3-4 हजाराचा किराणा आणलाय. कसं आहे जिथले आता हिथली शेती आहे, हिथं राहिलं तरच हिथली कामं होती तो. तिथं गेलं तर तिथली हिथनं जाऊन जनावर सोडायची मग हिवायची. काय ग बाया आबाल दारावी म्हणाव. पोर हाळ्या माराली ती पप्पा सोडायला या म्हणून. काय करशात आबा? आलो थांब, पाणी लावून आलो. जेवत असलं तर जीव त्याला पाणी बघतो बरं का मित्रांनो. तुमच्याकडे कोण कोण धरते दार? तुमच्याकडे काय ऊस असते काय काय जण यातनं ऊसात देते निवांत सोडून कराय. लांब बेसायचं आहे अजून काय नाही. पाणी पतलं जमान जात या. पोर येईल तोपर्यंत शाळेत सोडून ती भिजूच तर पोरं शाळेत सोडून येतो पोरं शाळेत सोडून. बाय 1-2 खुरपायला बघायच्या त्या काय ह्या घरच्या बायासनी खुरपायच बिन तुम्हाला सांगतो जमना. त्या चटणी राड्यातनं चटणी सारखी करावं लागते या. ते काय त्यांना तर काय म्हणायचं कामच लय असतं या. बघा ही कांद्यात लसणात गावात किती झाले बघा. ही लसूण कुठं आहे सुद्धा दिसेना. मग खुरपायला ही बाया बघावं लागते त्या. वांग्यातनं बिन तसंच झाले कंडिशन. 1-2 बाया बघावं लागते कसली हे परिस्थिती. मला तांब्यावर कुठं चालली आहे तिकडे? बास कर की सायकल खेळायचं. शाळेला चालली तरी सायकल खेळते. हडे हडे आण पाणी आण मला. चला मित्रांनो येतो तुम्हाला सांगतो सोडून पोरासनी.